नवीन वर्ष चालू झालं की सर्वात पहिले सण येणारा म्हणजे मकर संक्रांती. आणि ही मकर संक्रांती भरपूर नागरिक छोट्या वयोगटापासून वृद्धांपर्यंत सगळ्यांचा आवडता खेळ म्हणजे पतंग. आणि पतंग हा विषय आला की मांजा, आणि मांजा आला ज्यावरती मांजावर बंदी शासनाने घातलेली आहे. त्याच मांजाला नागरिक पसंती जास्त देतात. तो ब्लॅकने विकला जातो आणि नागरिक घेतात देखील. पण या पाठीमागे काही चिमुकल्यांचा जीव जातो. टू व्हीलरवरती रस्त्यांवरून जाणाऱ्या नागरिकांना देखील याच्यापासून इजा होते. पण याचा विचार कोणी केला आहे का? कोणीच करत नाही. पण आता आपण नागरिकांसमवेत जाऊनसुद्धा त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की मांजा वापरल्यामुळे काय काय होऊ शकतं आणि त्यांना देखील काय वाटतं याबद्दल. तर काका मला सांगा की आता नायलॉन मांजावर बंदी शासनानेच घातलेली आहे. भरपूर वर्षापासून आपल्या इथे नायलॉन मांजावरती बंदी आहे, तरी देखील काही नागरिक स्वतःच्या आनंदासाठी आणि समोरच्याला कमीपणा दाखवण्यासाठी तो मांजा विक्री करतात. तर यावर तुम्हाला काय म्हणायचं? की शासनाने बंदी घातलेली असल्या कारणाने बे जर तुम्ही तोफखान्या भागामध्ये जर गेलात तिथं कमीत कमी 15 ते 20 स्टॉल, दुकानं, फटाकड्याचे स्टॉल जसे लागतात असे तिथे पतंग मांजाचे स्टॉल लागलेले आहेत. हे शासन पाहतं आहे समोर, तरी देखील कुणी त्याच्यावरती काही ऑब्जेक्शन घेत नाही, काय नाही. ओपनली ते लोक बिझनेस करतात. सण हा साजरा केला पाहिजे. जसे पूर्वी आपले साधा धागा होता, आपण घरी मांजा सुतवायचो, ते प्रकार काही आता राहिलेला नाही आहे. आता हे सर्व गुजरातहून इकडून तिकडून चायना मांजे येतात, चायना पतंग येतात. परंतु गाडीवर टू व्हीलरवर फॅमिली जर चालली असेल तर ते मांजा आडवा आला तर डायरेक्ट मान कट होती, कोणाच्या हाताला कटिंग होतं. आपण पायी चाललो तर पूर्ण नगर शहरामध्ये पाहतो मी सध्या सर्व मांजाचेच खाली ढीग लागलेले असते. ते पायामध्ये गुंततात, त्यांनी लेडीज पडतात, छोटे मुलं पडतात. तर ह्याच्यावरती बंदी शासनाने आणलेली आहे. देखील अनलिगली दुकानं एवढे चालू आहेत तोफखान्या भागामध्ये जर तुम्ही जाताल तर त्याच्यावरती शासन काही लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतं. तर तुम्ही जे जागृत करतात चॅनलच्या माध्यमातून हे जास्त प्रमाणामध्ये जागृत केलं पाहिजे असे आमची इच्छा आहे. तर अजून काय उपाययोजना केलीच पाहिजे की जेणेकरून हा मांजा दिसणारच नाही. आणि जरी कुठे तुम्हाला आढळून आला तर तुम्ही दुसऱ्यांना काय आव्हान देणार की काय केलं पाहिजे? मांजा जर साधा मांजा असेल तर नक्कीच त्याला काही त्रास नाही झाला पाहिजे. पण चायना मांजा जर असेल तर त्याच्यावरती कडक शासनाने कारवाई केली पाहिजे. परंतु त्या गोष्टी काही होत नाहीत. त्याचे कोणाचा फोन आला, कोणाचं हे झालं की तिथे ते सर्व गोष्टी दाबल्या जातात. परंतु माणसाचा जीव जातो ह्याच्यापासनं, तरी देखील ह्याच्यावरती कठोर काही होत नाही. आणि बिझनेसवाल्यांना पैसा मिळतो म्हणून ते देखील ते माल आणतातच 2 नंबरमध्ये आणि लोकांना विकतातच ते. आणि लहान मुलं असतात, मुलांना काही शेवटी कळत नसतं. ते घरी आईवडिलांना मांजा आणायचा, चक्री आणायची, आईवडील बिचारे तिथं आणायला जातात. त्यांना काही इतकं त्याच्यामधली माहिती नसते की याच्यापासून काय प्रकार होतो आहे. आणि मकर संक्रांती म्हणलं तर पतंग आणि मांजा हे घेण्यासाठी नागरिक मोठ्या उत्साहाने दुकानात स्टॉलमध्ये जातात. पण जिथे नायलॉन मांजा विक्री केली जाते ते देखील लोक घेतात, कारण त्यावरती बंदी आहे. नागरिकांना हे माहीत असून सुद्धा नागरिक तो मांजा वापरतात. तर तुमचं काय म्हणणं? प्रथमतः मी अहिल्यानगरवासियांना आवाहन करेल की आपण ज्यावेळेस आपल्या घरच्या लहान मुलांना तुम्ही बाजारामध्ये मांजा घेण्यासाठी घेऊन जाल तर तुम्ही त्यांना नायलॉन मांजा शक्यतो घेऊन देऊ नका. किंवा कुठल्याही प्रकारचं नायलॉन मांजा कोणी विक्री करत असेल तर मध्यंतरी आमचे नालेगाव परिसरातील सभापती गणेशजी कवडे साहेबांनी नायलॉन मांजाविरोधामध्ये जो आवाज उठवला होता त्याला नगरवासियांनी प्रचंड प्रतिसाद देऊन किंवा नगरचे पोलीस दल म्हणा किंवा तोफखाना कोतवाली पोलीस स्टेशन, तालुका आयुक्त, उपायुक्त म्हणा किंवा आपले कलेक्टर कचेरीतले साहेब वगैरे जे कोणी असतील कर्मचारी वगैरे यांनी सगळ्यांनी पाठिंबा देऊन नगरमधून प्रथमतः चायना मांजा निर्यात बंदी करण्याची जाहीर घोषणा केलेली आहे. त्याच्यासाठी वेळोवेळी पेपरच्या माध्यमातून म्हणा किंवा व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून जे कोणी नायलॉन मांजाची विक्री करत असेल अशा व्यक्तींचे कॉन्टॅक्ट किंवा अशा व्यक्तींचे पत्ते किंवा विकत असताना जर कोणी खबर दिली तर त्यास पोलीस तात्काळ कारवाई करून फोन नंबर किंवा त्याची माहिती देणाऱ्याचे नाव हे पूर्णपणे गुप्त स्वरूपामध्ये ठेवण्यात येणार आहे अशी जाहीर आश्वासन दिलेले आहे. आणि नायलॉन मांजाचा विषय जर तुम्ही घेतला तर
नायलॉन मांजा का वापरू नये? कारण की हे बघा तुम्ही, हा साधारणपणे नायलॉन मांजा जर तुम्ही आपल्या हातामध्ये धरला तर आपल्या हाताने सुद्धा तो तुटत नाही. जर आता आपण रस्त्याने पतंग उडवतो, गच्चीवरनं उडवतो किंवा बागेतनं म्हणा किंवा मोकळ्या जागेवरनं पतंग उडून ज्यावेळेस ती पतंग हवेत जाती, पतंग कटल्याच्या नंतर जो मांजा खाली येतो त्या मांजाने कोणाच्या गळ्याला कापू शकते, कोणाचा कान कापू शकतो, कुठल्याही प्रकारची त्याला शारीरिक इजा होऊ शकते. हे झालं आपलं माणसांच्या बाबतीत. पण वरती म्हणजे आपण जे प्राणी म्हणतो, जसं पक्षी आले हवेत उडणारे, त्यांना जर तो मांजा लागला तर त्यांचे पंख छाटले जातात. त्यांची इजा झाल्यानंतर त्यांना ते कोण भरून काढणार? ते म्हणजे त्यांची अस्वस्थता अशी होती की ते अक्षरशः तडफडून कुठेतरी पातळ्यावरती म्हणा एखाद्या गच्चीवरती असं मृत अवस्थेमध्ये पडतात. तर ह्याला कारणीभूत कोण आहे? ह्याला कारणीभूत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रशासन आहे. जर प्रशासनाने ठरवलं की नायलॉन मांजा विकायचंच नाही तर 100% मी तुम्हाला सांगतो की नगरमध्ये कुठल्याही प्रकारचे नायलॉन मांजाची विक्री होऊच शकत नाही. कारण की आपलं प्रशासन एवढं कठोर कारवाई करू शकते हे मलासुद्धा माहीत आहे. तरी मी पुन्हा एकदा नगरवासियांना आवाहन करतो की आपण सहजासहजी नायलॉन मांजाचा वापर करू नये, जेणेकरून कुठल्याही प्रकारची आपल्या बांधवाला म्हणा किंवा मूक प्राण्यांना किंवा पक्ष्यांना इजा होऊ नये. धन्यवाद.